आम्ही केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील पुतुपल्लीमध्ये आहोत. हा UDFचा बालेकिल्ला राहिलाय. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी, जे खूप करिश्माई होते, त्यांनी या जागेवर 53 वर्ष वर्चस्व गाजवले. त्यांचे पुत्र चंडी ओमन आता विद्यमान आमदार आहेत. पण विशेष गोष्ट ही आहे की ते एक हरित मोहीम चालवत आहेत. तर इथे तुम्हाला NDA किंवा LDFच्या इतर नेत्यांचे पोस्टर्स, फ्लेक्स दिसत असताना तुमच्या हे लक्षात येईल की चंडी ओमन यांनी एकही पोस्टर लावलेलं नाही. त्यामुळे मोटार गाड्यांच्या ताफ्यांमधून ओरडणं, उच्च डेसिबलचा आवाज किंवा अगदी फ्लेक्स, प्लास्टिक प्रकारचे बॅनर असं काहीही नाही. इथे कशाचाही वापर केलेला नाही हे सुनिश्चित करण्यासाठी की ही खरं तर एक हरित मोहीम आहे. आणि खरं तर ते आपला प्रचार करत सायकलवरून फिरतात. मोहम्मद अझरुद्दीन चंडी ओमन यांना पाठिंबा देण्यासाठी इथे पुतुपल्लीला आले आहेत. सर्वात आधी एक अतिशय हरित मोहीम आणि तुम्ही आणि चंडी ओमन यांनी खरं तर क्रिकेटचा एक सामना सुद्धा खेळला. अगदी बरोबर. ते खूपच मनोरंजक होतं. पण मी बऱ्याच काळापासून खेळलो नाहीये, त्यामुळे मला वाटतं की या मोहिमेत मी इथे दुसऱ्यांदा क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत क्रिकेट खेळून मला खूप आनंद झाला. आणि मला वाटतं सर्वात आधी त्याच्या वडिलांच्या, ओम्मेन सरांच्या कबरीला भेट द्यायला जाणं हा माझ्यासाठी एक खूप विनम्र करणारा अनुभव आहे. आणि मला वाटतं तो खूप विनम्र करणारा अनुभव आहे. ते एक महान माणूस, महान व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा मुलगा खूप चांगलं काम करत आहे. मला वाटतं मी नेहमीच हरित क्रांतीसाठी उभा आहे. कारण मला वाटतं तिच्या इथे पोस्टर नाहीत, पण पुथुपल्ली म्हणजे मी नेहमीच पोस्टर लावण्याच्या विरोधात आहे. कारण तो वेळेचा अपव्यय आहे. पर्यावरण, हो, कारण फक्त 10-15 मिनिटासाठी पर्यावरण आणि 10-15 दिवसासाठी तिथं असतात आणि मग ते म्हणजे जसं की वेळेचा अपव्यय. त्यामुळे मला वाटतं ही एक खूप चांगली मोहीम आहे. मी असं दिसतंय की तो प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. पण त्याचवेळी तो म्हणजे आपण गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. आणि मग काँग्रेस चांगली कामगिरी करते मला वाटतं त्या नेतृत्वाखाली. जे तेलंगणा आणि कर्नाटकनं इथे मध्ये दाखवले. केरळ, हो म्हणजे असं की आम्ही कर्नाटक आणि तेलंगणामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. सर्व गॅरंटी तुम्हाला माहीत आहे अंमलात आणल्या गेल्या आहेत. बहुतेक गॅरंटी अंमलात आणल्या आहेत. आणि आशा आहे की म्हणजे ज्या काही गॅरंटी आमच्या आहेत तो म्हणजे जाहीरनामा केरळमध्ये मध्ये आहे. मला वाटतं, मला खात्री आहे जर UDF सरकार आलं इन्शाल्लाह त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील. आणि मला वाटतं लोकांना एक मोठा बदल जाणवेल तुम्हाला माहिती आहे. कारण मला वाटतं LDF आतापर्यंत असं राहिलं आहे की आता 10 वर्ष झाली आहे. मला वाटतं त्यांनी फार काही केलेलं नाही, त्यामुळे लोकही वैतागले आहेत. मी जिथे कुठे जातो तुम्हाला माहिती आहे लोकांना LDF यावं असं वाटत नाही. मी जरी त्यांनी आदरणीयचं मोठे पोस्टर्स लावले असले तरी मुख्यमंत्र्यांचं पण मला नाही वाटत ते जिंकतील. तेच आहे, म्हणजे मी जिथे कुठे जातो तिथे लोक नेमकं हेच म्हणतात. तुम्हाला माहित आहे UDF ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांवर खूप अवलंबून आहे. पण आता या दोन अल्पसंख्याकांनाही विभाजित करण्याचा प्रयत्न होत आहे नाही का केरळमध्ये? नाही, मला नाही वाटत त्यांनी विभाजित व्हावं. तुम्हाला माहित आहे, कारण ज्या क्षणी तुम्ही विभाजित होता ते खूप कठीण होऊन बसतं म्हणजे केरळच्या लोकांसाठी. कारण म्हणजे सगळं एकत्र यायला हवं. कारण तुम्हाला एक धर्मनिरपेक्ष सरकार हवं आहे. तुम्हाला एक असं सरकार हवं आहे जे पुढे विचार करते. माहिती आहे ना, तुम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांसारखे सरकार अधिक नवनवीन उपक्रम राबवताना आवडत नाही. म्हणजे मला रेवंत रेड्डी सर, आमचे मुख्यमंत्री, यांच्याबद्दल खूप सर्वोच्च आदर आहे. माहिती आहे ना, मला वाटतं की त्यांचा नवनवीन उपक्रम खूप नाविन्यपूर्ण राहिला आहे. आणि मग एक मुख्यमंत्री म्हणून ते एक बदल घडवत आहेत. चंडी ओमन एक म्हणून सिद्ध होत आहेत. निश्चितच एका नव्या युगाचे नेते प्रचाराची एक नवीन पद्धत सुरू करत आहेत. तुम्ही तेलंगणामध्ये एक मंत्री म्हणून सुद्धा या गोष्टीला पाठिंबा द्याल का की आपण प्रचारात प्लास्टिक PVC वापरू नये? निश्चितच ते नेहमीप्रमाणे कामातच एक भाग आहे. माहिती आहे ना, कारण तुम्हाला ते करावंच लागतं. नाहीतर जर तुम्ही तसं केलं नाही म्हणजे ते तसंच राहणार आहे. आणि जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही कुठेतरी आपल्याला सोबत सुरुवात करावी लागेल. तर मला वाटतं त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे मला त्याच्यासाठी खूप आनंद आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. आम्ही इथे पुथुपल्लीमध्ये आहोत, जो UDFचा बालेकिल्ला आहे. आणि इथेच श्री ओमन चंडी, केरळचे करिश्माई माजी मुख्यमंत्री, नेहमीच इथे 53 वर्षांपासून आमदार राहिले आहेत. आणि माझ्यासोबत आहे चंडी ओमन, जे अर्थातच UDFचे उमेदवार आहेत आणि नव्या युगाचे राजकारणी आहेत, जे ग्रीन कॅम्पेनिंग नावाचं काहीतरी सुरू करत आहेत. तुम्ही बघू शकता ते सायकलवर आहेत आणि अशा प्रकारेच ते प्रचार करत आले आहेत. तुमचा दिवस लवकर सुरू होतो आणि तुम्ही सायकलवर प्रचार करत आहात त्या मर्यादेपर्यंत मोटार चालित वाहने न वापरता. मी असं म्हणत नाही की मी त्याचा पूर्णपणे वापर केलाय, पण सकाळचा प्रचार असाच होत आलाय. मी 6 वाजता सुरुवात करतो. तर मी सुरुवातीला एक मोटरसायकल किंवा एक गिअरलेस गाडी विकत घेण्याचा विचार करत होतो. मग मला समजलं की हे खूपच चांगलं राहील. त्यामुळे माझा व्यायामही होतो आणि मला कोणाच्या मदतीची गरज लागत नाही आणि मी पेट्रोल डिझेल वापरत नाही, ती बॅटरीवर चालते.
तर मला जर हवं असेल, मला ते स्कूटर सारखं वापरायचं असेल, तर मी ते तसं वापरू शकतो. ते जेव्हा मला ते सायकल सारखं वापरायचं असेल, मी तसं वापरू शकतो आणि मी लोकांना अधिक वैयक्तिकरित्या भेटू शकतो. त्यामुळे मला लोकांपर्यंत अधिक वैयक्तिकरित्या पोहोचता येते. तर मला एक अनुभव आला. मी शेजारच्या पंचायतीमधील एका व्यक्तीला भेटलो, मी त्यांच्याशी बोललो आणि त्याचे मतपरिवर्तन झाले. तो एक कम्युनिस्ट माणूस होता. तो त्या पंचायतीमधील माझ्या मित्राला म्हणाला की तो मला मत देईल कारण मी त्याला अशा प्रकारे भेटलो. म्हणून हे अधिक आहे. सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाचे प्रतीक. सर्वसामान्य माणसाचे प्रतीक. आणि मी माझा मोटर गाडीचा प्रचार सुद्धा आहे, पण मी एकाच वेळी अचानक सर्व काही बदलू शकत नाही. मुख्य कल्पना लोकांना घरांसाठी आधार देणं ही आहे. मी गेल्या 2.5 वर्षांपासून घरांची मोहीम करत आहे. मी जवळजवळ 50 घरं बांधली. अजून 200 घरं बांधणार आहे. त्यापैकी 25 घरांची पायाभरणी मी केली आहे. त्यामुळे मला माझ्या त्या मोहिमेसाठी निधी उभा करायचा आहे. त्यासाठी म्हणून मी करतोय. मी बॅनर, पोस्टर, फ्लेक्सच्या माध्यमातून पोहोचवतो. म्हणूनच आम्हाला इथे कुठेच दिसत नाही. सगळे लोक म्हणतात की तुम्ही कदाचित नक्कीच जिंकणार आहात, पण तुमचा चेहरा आम्हाला कुठेच दिसत नाही. नाही, मी एकही माझे फ्लेक्सचे पोस्टर्स किंवा बॅनर लावलेले आहेत. मी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलंय आणि जिथे कुठेही मला असं दिसलं मी ते काढून टाकलंय. म्हणजे हा एक अगदी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. तुम्ही असं म्हणाल का की तुम्ही खरंच असं म्हणाल की निवडणुकांमध्ये PVC सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये यासाठी कायदा असावा? ती किमान एक सुरुवात तरी आहे, नाही का? मी नाही त्या थराला जाणार नाही, पण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. इथे ह्या मतदारसंघात ते मला मदत करतं माझ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी. माझं एक ध्येय आहे म्हणून ते एक मोठं ध्येय आहे. मी हे माझ्या 48 घरं बांधण्याच्या अनुभवातून आलंय. मला असं आढळलं की जर मला आणखीन 200 घरं बांधायची असती तर ते अधिक कठीण झालं असतं. म्हणून मला माझा स्वतःचा स्रोत शोधावा लागला. तर हा मार्ग आहे कमी आत्मप्रचार करण्याचा, अधिक समाजाचा. तुमचे वडील खूप लाडके आणि करिश्माई होते. चांडी उम्मन चांडी यांच्यापेक्षा कसे वेगळे आहेत? मी कधीच त्यांच्यासारखा होऊ शकत नाही. ते इतके संयमी व्यक्ती होते. ते 20 तास 21 तास काम करायचे. त्यांना लवकर झोपायची गरज नव्हती. त्यामुळे ते आयुष्यातील सर्व प्रकारच्या ऐशारामाच्या गोष्टी सोडून देऊ शकत होते. म्हणून ते चालू शकत होते. त्यांच्या लहानपणी ते त्यांच्या पक्षासाठी किलोमीटर चालले आहेत. त्यामुळे ते फुटपाथवर झोपले आहेत. ते रेल्वे स्टेशनवर झोपले आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या खोलीत जमिनीवर झोपले होते. कारण त्यांची खोली लोकांनी इतकी भरलेली होती की त्यांना झोपायला जागा नव्हती. म्हणून ते जमिनीवर झोपले आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांच्या स्वतःच्या गाडीत जागा नव्हती. त्यामुळे ते नसताना एक मनोरुग्ण माणूस त्यांच्या खुर्चीत बसला होता. कारण त्यांचं कार्यालय इतकं गजबजलेलं असायचं. त्यामुळे ते नेहमी लोकांमध्ये असायचे, ज्याची मी नक्कल करू शकत नाही. तुम्ही सुद्धा एक खूप तंदुरुस्त व्यक्ती आहात, हे उघड आहे. नाहीतर एक खेळाडू, नाहीतर तुम्ही सायकलिंग करू शकला नसता. आणि तुम्ही मोहम्मद अझरुद्दीन यांना बोलावले, ज्यांना तुम्ही एक स्वप्न साकार झाल्यासारखं म्हणालात की तुम्ही त्यांना गोलंदाजी करू शकलात किंवा ते गोलंदाजी करत असताना तुम्ही फलंदाजी करू शकलात. नाही, कारण भारत ही आमची कल्पना होती. जेव्हा ते क्रिकेट खेळायचे तेव्हा ते आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करायचे. ते जणू काही संपूर्ण 1 अब्ज लोकांचं प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे आम्ही प्रेम करायचो. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो. आणि जेव्हा सचिन, जेव्हा ते द्रविड, जेव्हा सौरव, कुणीही जे यायचे गोलंदाजी किंवा फलंदाजी करायला, ते म्हणजे जबरदस्त होतं आणि आपण ते दिवस विसरू शकत नाही. त्यामुळे जेव्हा ते इथे आले तेव्हा आमच्यासाठी हे खरंच एक स्वप्न साकार होण्यासारखं होतं की श्री मोहम्मद अझरुद्दीन आले आहे, भारतीय संघाचे कर्णधार. याचा अर्थ भारत स्वतःच त्यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे जेव्हा ते आले तेव्हा ते एक स्वप्न साकार झाल्यासारखं होतं. म्हणूनच मी त्यांना एक षटकार मारला. ठीक आहे, ते खूप सुंदर होतं. केरळ हे असं काहीतरी आहे ज्याबद्दल आपण बोलतो की ते खूप सुंदर आहे. कारण ख्रिश्चन अल्पसंख्याक, मुस्लिम अल्पसंख्याक, हिंदू सर्व एकोप्याने राहतात. पण आता इथे या भूमीत तुम्हाला अशा गोष्टीला धोका दिसतो का? नाही, भारत हे भारतासारखंच आहे. केरळ हे भारताचंच एक सूक्ष्म रूप आहे. भारतात प्रत्येक धर्म एकोप्याने राहतो. तीच गोष्ट केरळमध्ये आहे. त्या अर्थाने भारत आणि केरळमध्ये काही फरक नाही. माझा विश्वास आहे. आम्ही केरळकडे पाहतो, जे एकतेचं प्रतीक दिसतं, जे देशाच्या इतर भागांमध्ये नाहीसं होताना दिसतंय. नाही, मी अजूनही भारताच्या आशेला आणि भारताच्या कल्पनेला धरून आहे. ती नाहीशी होऊ शकत नाही. अगदी धर्माबद्दल अत्यंत कदाचित संतप्त झालेली व्यक्तीही कधी एका मर्यादेच्या पलीकडे जाणार नाही. माझा तसा विश्वास आहे. कारण दिवसाखेरीज ते सर्व भारतीय आहेत. आणि भारताची संस्कृती, भारताची कल्पना ही आहे की त्यांनी म्हटलं आहे, लोकः समस्ताः सुखिनो भवन्तु. संपूर्ण जगाने म्हटलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, शांतीपूर्ण आणि आनंदी. शांतीपूर्ण, आनंद आणि अतिथी देवो भव. जो कोणी आला तो देव आहे किंवा पाहुणा होता. तर मला वाटतं की ती संस्कृती प्रत्येकाच्या मनात आहे. आपल्याला फक्त काही वेळा त्यांना आठवण करून द्यावी लागते. इथे केरळमध्ये
त्या आठवण करून देण्याची गरज नाही. काही वेळा उर्वरित भारतात आपल्याला त्यांना आठवण करून देण्याची गरज असते. तुम्ही दिल्लीतही वेळ घालवला आहे, स्टीव्हन्स आणि लॉ कॉलेज आणि ते सगळं. इथलं राजकारण दिल्लीतल्या राजकारणापेक्षा कसं वेगळं आहे? इथे राजकारण पूर्णपणे तळागाळाशी जोडलेलं आहे. ते राजकारण तुम्हाला तिथे सापडणार नाही. थोडं जास्त म्हणजे जोडलेलं नाही असं मी म्हणेन. इथे पूर्णपणे जोडलेलं आहे. राजकारण्यांना जाब विचारला जातो, म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना लागतं, सहज उपलब्ध. त्यांना त्यांचं काम करावं लागतं. तुम्हाला सगळ्या लग्नांना जावं लागतं, तुम्हाला सगळ्यांच्या मृत्यूप्रसंगी जावं लागतं, नाहीतर ते तुम्हाला जाब विचारतील तुम्ही का नाही आलात, कारण ते सगळे तुम्हाला एक कुटुंब मानतात. तेच कारण आहे मी त्यांचं कुटुंब आहे, म्हणूनच त्यांना मी त्यांच्या मृत्यूप्रसंगी हवा असतो. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा त्यांच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू होतो, कोणीतरी वारतं, कोणीतरी वारतं किंवा मुलाचा जन्म असतो किंवा लग्न असतं, कारण मी आहे, माझ्या वडिलांनी या मतदारसंघाला तसंच वागवलं म्हणून त्यांना मी तसाच हवा आहे, कारण मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे. जेव्हा जर मी गेलो नाही तर जणू काही मी कुटुंबातला एखादा कार्यक्रम चुकवला आहे असं होतं. इतकी धावपळीची गोष्ट आहे. तुमचे वडील इथल्या जवळजवळ प्रत्येकाला ओळखत असतील. 53 वर्ष. ते प्रत्येकाचं नाव घेऊन सांगतील. ते प्रत्येकाला त्यांच्या नावानं हाक मारू शकत होते. आणि तुम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात. मी माझी सायकल चालवत आहे. ठीक आहे. नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कर्नाटकचे आमदार श्री अजरुद्दीन यांना तेलंगणातून, अर्थातच तुम्ही ती राज्य म्हणून दाखवता जिथे काँग्रेसनं हमींच्या अंमलबजावणीत चांगली कामगिरी केली आहे. हो, पण ते एक असे राज्य देखील आहे जे सुमारे 6 लाख कोटींच्या वित्तीय कर्जाचा सामना करत आहे असे तुमचा पक्ष बोलताय. नाही, ते एक वास्तव आहे. तिथे कर्ज आहे, या वास्तवापासून सुटका नाही. पण मला आशा आहे आणि मी प्रार्थना करतो की ती सरकारे त्याचा सामना करू शकतील आणि आपल्याला इथे तशीच समस्या येणार नाही, कारण त्यांच्याकडे व्यवस्थापित करण्यासाठी संसाधने आहेत. तुम्ही त्या शबरीमाला सोन्याच्या मुद्द्यावर बोललात. ती अशी गोष्ट आहे का जी आता प्रतिसाद मिळवत आहे? अर्थातच एक मोठा समुदाय आहे किंवा प्रत्येक जण, खरं तर असंही नाही की फक्त हिंदूंनाच त्याबद्दल वाईट वाटत आहे. प्रत्येक जण त्या मंदिराशी स्वतःला जोडतो. मी एक ख्रिश्चन आहे. मी शबरीमालाला 2दा भेट दिली आहे. पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तेव्हा कोणालाच माहित नव्हतं. दुसऱ्यांदा मी आमदार होतो, सगळ्यांना माहित होतं. त्याचा इथं एक वाद निर्माण झाला. पण ही तीच भावना आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केलात. तो अय्यप्पाबद्दलचा आदर आहे. अय्यप्पा हे सर्वात धर्मनिरपेक्ष आहेत, तुम्हाला माहित आहे. सर्वात आदर्श व्यक्ती, आदर्श देव, जो सगळ्यांचा आदर करतो, जो सगळ्यांचं स्वागत करतो, त्यांच्यासाठी कोणताही भेदभाव नाही. तर खरं तर तत्वमसीची कल्पना तुम्हाला तिथे आढळेल, ती ह्या कल्पनेवर आधारित आहे की जो कोणी भेट द्यायला येतो तोच देव आहे, जो कोणी भक्त आहे तोच देव आहे. तीच तत्वमसीची कल्पना आहे. तर शबरीमाला त्या संकल्पनेवर जोर देतं की प्रत्येक व्यक्ती देव आहे. फक्त तिथली देवताच नाही, तर भेट देणारी प्रत्येक व्यक्ती देव आहे. म्हणून अशा ठिकाणाहून चोरी करणं ही एक शर्मेची गोष्ट आहे. फक्त शर्मेची गोष्ट नाही, तर हा एक फौजदारी गुन्हा आहे ज्याला सोडून देता येणार नाही. आता ज्यांच्यावर आरोप होता ते सर्व जामिनावर बाहेर आहेत. त्यासाठी हे सरकार जबाबदार आहे. त्यांनी थंबुरीला तो भ्रष्ट आहे असं म्हणण्याच्या सबबीखाली अटक केली, पण त्याला अटक करून ते खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे थंबुरीला अटक केल्यानं बाकी सर्वजण सुटले. तर अय्यप्पा हे असे देव आहेत ज्यांच्याकडे ही भूमी आशेने पाहते, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या ठिकाणाहून चोरी करता तेव्हा तुम्ही त्यातून सुटू शकत नाही. याच्याशी संबंधित एक गाणं आहे असं वाटतं. मी पोतिये केतिये स्वर्णम जंबाय मातिये स्वर्ण पालिगल मातिये सस्तविंदान महुतिये. म्हणजे पोथी हा मुख्य आरोपी आहे. त्याला सन्निधानम किंवा मंदिरात आणण्यात आलं आणि त्यांनी सर्व सोन्याचं कांस्य बनवलं. म्हणून मी सांगितलंय की या सरकारला सोनं कांस्यात आणि कांस्य सोन्यात रूपांतरित करण्याची क्षमता शोधल्याबद्दल नोबेल मिळेल. ही तर पहिलीच वेळ आहे आणि त्यांना त्याच्यात काहीच माहीत नसल्याचं नाटक करण्यासाठी ऑस्करही मिळू शकतो. त्यामुळे ऑस्कर आणि नोबेल दोन्ही केरळ सरकारांना मिळू शकतात यात शंका नाही. साहजिकच लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत, कारण तुम्ही जसं म्हणालात प्रत्येक जण त्याबद्दल बोलत आहे. नाही, धर्म कोणताही असो, प्रत्येक जण आदर करतो. तुम्हाला माहिती आहे, ख्रिश्चन जातात, हिंदू जातात, मुस्लिम जातात, आणि अय्यप्पाकडे प्रत्येक जण आदरानं पाहतो. मग तुम्हाला असं अपमानजनक कृत्य का करावं लागतं? तर जर अय्यप्पा सबरीमाला सुरक्षित नसेल तर खजिन्याचं काय? हाच प्रश्न तुम्ही विचारत आहात. फक्त एक शेवटची गोष्ट, तुम्ही हा रबराचा प्रदेश आहे. साहजिकच इथला पैसा, लोकांना त्यातून समृद्धी मिळाली, पण मोठ्या संख्येने तरुण बाहेर जात आहेत. हे महत्वाकांक्षेपोटी आहे की इथे संधी उपलब्ध नव्हत्या म्हणून? नाही, कारण गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने केरळमधील तरुणांचे मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. मी 2016 आणि 2017 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो, प्रत्येकी 2 आठवडे. जेव्हा मी दोन्ही वेळा गेलो तेव्हा मुठभर मल्ल्यारी होते. तुम्ही आता तिथे जा, प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला मल्ल्यारी सापडेल, प्रत्येक रस्त्यावर. का? कारण संधी नाहीत. या सरकारने या राज्यातील तरुणांना अपयशी ठरवले आहे, त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल की त्यांनी असे का केले.
त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला याचे उत्तर मिळेल. आणि या लढाईत तुम्हाला केरळच्या लोकांची आठवण येणार आहे का? कारण ते मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक जण आपल्या घरी काय चालले आहे त्यात खूप गुंतलेले आहे. त्यांच्यापैकी बरेच जण येऊ शकणार नाहीत. अगदी माझ्या बहिणींपैकी एक जण कदाचित येऊ शकणार नाही. मला माहित आहे ती येऊ शकेल की नाही, त्यामुळे आम्हाला यावेळी कमी मतं मिळतील त्या अर्थाने. आणि इथली तुमची स्पर्धा, लोक म्हणतात की तुम्ही सहज जिंकणार आहात. नाही, ते सर्व लोक ठरवतील. मागच्या वेळी लोकांनी मला एक सहज निर्विवाद विजय मिळवून दिला. मी ते त्यांना देतो. माझे जे काही काम आहे ते मी त्यांच्यासमोर ठेवतो. मला आशा आहे की ते मला आणि माझ्या वडिलांच्या कामाला पाठिंबा देतील. त्यांनी इथे 6 राष्ट्रीय संस्था उभारल्यात, पण तरीही असा प्रचार केला जातो की इथे काही काम झाले नाही कारण ते प्रचार करणारे व्यक्ती नव्हते. त्यांनी कधीच तुम्हाला माहितीये आपल्या कामाबद्दल काहीही सांगितलं नाही. त्यांनी फक्त काम केलं. तर आम्ही आमचं काम करू आणि ह्यावेळी ते सांगू सुद्धा. तर इथल्या लोकांना पटवून देणं जास्त अवघड आहे की सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांना? बघूया. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे आहेत चंडी उम्मेन, ज्यांनी हरित मोहीम नावाचं काहीतरी नवीन सुरू केलं आहे, सायकल चालवणे. आणि ते म्हणतात की हे फक्त पर्यावरणासाठी नाही तर ते पैसे वाचवण्यासाठी आहे, जे त्यांना लोकांच्या भल्यासाठी वापरायचे आहेत. पुडुपल्लीहून कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत डिकोडरसाठी उमा सुधी.